खाद्य मंत्री कामाजी पवार यांच्या कार्यक्षमतेवर सरकार समाधानी नाही। होऊ शकतं की त्यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागेल। जीवनावश्यक चीजों की लगातार बढ़ती कीमतों की वजह से फूड मिनिस्टर कामाजी पवार इनकी कार्यक्षमता पर ही सवाल उठाया जा रहा है। सर क्या आपने मंत्री पद का इस्तीफा दिया है? मैंने मेरा इस्तीफा प्रधानमंत्री को सौंप दिया है। प्रधानमंत्री उस पर योग्य निर्णय लेंगे और मेरा प्रधानमंत्री पर पूरा भरोसा है। सर ये फैसला आपका है या पार्टी का? सर क्या आप इस फैसले से खुश हैं? सर दोनों मंत्री पद से इस्तीफा दिया है या सिर्फ एक का? देखिए, अब से पवार साहब की जगह के.एम. नायडू साहब फूड मिनिस्टर होंगे। हालांकि कामाजी पवार साहब देश के केंद्रीय कृषि मंत्री हैं और उनके इतने सालों के अनुभव से देश के कृषि व्यवसाय और देश के किसानों का विकास ही होगा, ऐसा मेरा मानना है। चला लोटा लोटा। अरे काय लावलं हे? अरे तुमच्यामुळे 7-8 गाड्या गेल्या ना आमच्या पुढे निघून। ओय अबे मशीन आहे ना हे का बैलगाडी आहे का? कोंबा टोचला बैल चालला, लोटा लागते। चला लोटा, चला लोटाच लागते। चला लोटा लोटा, चला लोटा लावा जोर। लावले का जोर? शेतकऱ्यांची दुरावस्था, नाफेडच्या तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस। मध्ये कसा घुसला? शिवा, अरे कशाला पडतो या भानगडीमध्ये? केवळ आपण आपली एजंटशिपची कामं करायची आणि गप्प राहायची। हे बघ शिवाजी, म्हणून ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही किंवा गोष्ट बदलण्याची आपल्याकडे ताकद नाही, त्या गोष्टींकडे पाठ करून बसलेलं बरं। सोड तू। जा आपलं काम करून ये, जा। बॅग तो दाखवा, लय छान आहे ना। ठीक आहे, मी बघतो, तू जा। परिस्थिती बदलण्याची ताकद नसेल ना, तर उपलब्ध यंत्रणेचा फायदा तरी घ्यावा। उपलब्ध यंत्रणेचा फायदा मागे बघ। काय झालं? इन्स्पेक्टर काळे आणि त्याचा लहाना भाऊ रोहित उर्फ रॉनी काळे। तू बस निवांत। हा मुकुंदा। अरे मुकुंदा, अरे अरे ते व्यापाऱ्याचे ट्रॅक्टर समोर चालले। अरे चाल चाल तिकडे चाल। काय झालं? ए बाबा, अरे 4 दिवस भाकरी मोडायला आलेलो नाही आम्ही। तिथं यायचं असेल तर रांगेतच यायचं, समजलं काय? चल वाय मागा, वाय मागा। ही पण एक रांगच आहे, जास्त शहाणपणा करू नकोस। कुणाची? व्यापाऱ्यांची। अरे आमच्या काय कपाळावर लिहिलं का व्यापारी आहे म्हणून? चला वा बाजूला, चला घ्या रे यांना। काय
फडणवीस कुणाला देतो? चाल घेऊन जा याला, चाल घेऊन जा. सगळे साले एकच आहेत. चल ट्रॅक्टर ढकलू. या रे सगळे, हात लावा. थांबा ट्रॅक्टर. अरे शेतकरी येते, दादा आले. थांबा ट्रॅक्टर. थांबा. अरे किती त्या शेतकऱ्यांचा जीव घेणार आहात? त्यांचाच माल त्यांच्याकडून कमी भावात घ्यायचा आणि त्यांच्यापेक्षा जास्त किमतीने इथं विकायचा आणि तोही त्यांच्या समोर आणून इथं गाड्या लावायच्या, त्यांच्या रांगा मोडायच्या. तुम्हाला लाजा वाटत नाहीत काय? तरी तुम्हाला न्यायचं असं ट्रॅक्टर तर या तात्या लाखेच्या अंगावरून न्या. मी आधी गाडीकडे चला तू. नेहमीच आहे. काय सांगायचं? गाडीत बसा, मी आहे. तुम्ही बसा का? मी आहे. निघाला तो ट्रॅक्टर. ते बघा, शेतकऱ्यांच्याच बैलगाड्या चालल्या. याचं 2 दिवस गावाकडं पाहुण्यासारखं येऊन जमल का? पण आता नोकरी करायची ना, करू द्या ना प्रयत्न. मोठा अधिकारी जुन राहिलाय तो, आणि तुले बी खरं वाटून राहिलंय त्याचं. 3 वर्ष झाले टप्पे खाऊन राहिलाय, काही झालं नाही त्याचं. हा, एवढी कृषी खात्यातली मोठी डिग्री घेतली, BSc ॲग्री. काय करावा तो उपयोगी तर करावा ना. सोन्यासारखी शेती आहे, तर RTO मध्ये दलाली करून राहिलाय. हा भाऊ, तो रघुनाथ जनांगणीच्या घरी गेला ना, 70-80 मत आहे द्यायचे. त्या जनाले दुपारी समजावून सांगितलंय ना मी, आपलीच मतं आहे ना ती. पण काय सांगता येते का भाऊ? आजचीच एक रात आहे, उद्या इलेक्शन आहे, आणि रातभरातून इलेक्शनचं वारं पलटतं ना भाऊ. तुम्ही चला बरं माझ्यासोबत. चला 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 भाऊ, चला भाऊ. चला. जना मत आपल्यालाच भेटली पाहिजे, काही गडबड नाही पाहिजे. वर हे पाय इकडे. हे आले का इकडे? हे चमचा आणले का सांगा? हो भाऊ, आमचे काम आम्हाला करू द्या, विनाकारांचा वाद नका वाढवू. अबे वादाचा एवढा भ्याव लागते तर आले का हाले होते? होय. चला. काय पाहिजे मी तू? जे नाही करायचं तेच करशील तू, नाही? गावात डोसकं घालायचंय तर शेती पाय. राजकारणात काऊन डोसकं घालतं? मग तुम्ही कशाला पडता राजकारणात? माया तोंडाला तोंडी लागतो तू. कशाला पडता राजकारणात? 4 लोकांसाठी पाळा लागते मले. बाप जाद्यांचं नाव जुळलंय माया संघ. घराण्याले नाव आहे आपल्या. त्या रघुनाथला घरचे 4 लोक नोकरीवर आहेत म्हणून माझे ना एवढा. मग तुले कुणी अडवलं बे? तू बी नोकरी कर ना, पण तुला तेही जमून नाही राहिलं. हे बी नाही ते बी नाही. शिवा, कुठे चाललायस? आई, मी चाललोय लाखापूरला. नाही गेले तो रघुनाथ दादा पण भारीच निघाला. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. तुमचं द्या. चार केसेस आहेत ज्यांचे अर्ज करणं बाकी आहे. पण आपल्याला पेपर करणं परवडणार आहे का? इंग्लिशमध्ये करून देतात काय मग प्रॉब्लेमचा? सगळे लँग्वेज. मॅडम,
ए मध्ये कसा आलास रे तू? हा आणि तू काय नंबर लावून आलास का ब्या? गपचूप उभा राहा. ए काय चाललं इकडे? काय रे? मात चढला का तुम्हाला? टाका या सगळ्यांना गाडी टाका. चल. अटक करायचीच असेल तर यांना करा. नेहमीचाच त्रास आहे हा. नेहमी छळतात हे आम्हाला. शांत राहा, शांत राहा. आमचं काम आम्हाला करू द्या, कळलं? तशा खूप कंप्लेंट आल्यात माझ्याकडे. डुप्लिकेट शिक्के मारून बनावटी कागदपत्र बनवली जात आहेत. हे जर तुम्ही करत असाल ना तर कायमचा पोचवी ना, कळलं? शिक शिक.